नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थनिर्भर इकॉनॉमिक्स मेंटरशिप बॅचच्या टार्गेट नंबर 1 मध्ये तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत। आपली मेंटरशिप बॅच आज 24 ऑगस्ट पासून या ठिकाणी चालू होत आहे आणि जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी आपण डेली टार्गेट डिकोडिंगचे सेशन या ठिकाणी आपण रेकॉर्ड करत आहोत। तर मित्रांनो, आजचं पहिल्या दिवसाचं टार्गेट आहे ते म्हणजे आपला चॅप्टर राष्ट्रीय उत्पन्न अर्थात नॅशनल इन्कम। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी नेमकं तुम्हाला मी काय सांगणार आहे, तर ह्या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये तुम्हाला नेमके कुठल्या सब टॉपिकचा स्टडी करायचा आहे आणि मेन म्हणजे पीओकेच्या अँगलने त्याला कसं फोकस करायचंय या ठिकाणी आपण डिकोड करणार आहोत। तर सुरुवातीला मित्रांनो, त्या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर सगळ्यात पहिल्यांदा पीओके मध्ये कुठले कुठले टॉपिक्स आलेले आहेत ते आधी तुम्हाला मी दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना ते चांगलं इफेक्टिव्हली करता येईल। तर बघा, तुम्ही पाहू शकता, हे तुम्हाला मी ऑलरेडी ऍप मध्ये टाकणार आहे। तर बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या जो आयोगाचा ट्रेंड आहे, आयोगाचा ट्रेंडचा जर आपण लेटेस्ट विचार केला तर सध्या आयोग कन्सेप्चुअल प्रश्नावर जास्त फोकस करतोय, राईट। म्हणजे तुम्हाला मी 2010 पासून ते 2026 पर्यंत जे पीओके आहेत त्याचा क्रक्स या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगतोय। आतापर्यंत त्यांनी कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत। बघा, राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना कशी आहे, ही प्रवाही आहे म्हणजे फ्लो आहे की स्टॉक कन्सेप्ट आहे, त्यांनी प्रश्न विचारलेला होता। नंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या पद्धती, आपल्याला माहिती 3 पद्धती आपण वापरतो, ते आपल्याला पुढे पाहायचंच आहे, तर त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत। नंतर स्थूल देशांतर्गत उत्पन्न याची अर्थ किंवा याची व्याख्या देखील त्यांनी विचारलेली आहे, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट माहित पाहिजे, फॅक्टर माहितीच पाहिजे। नंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत विचारलेली आहे। नंतर आर्थिक वर्षाचा कालावधी विचारलेला आहे, आपलं आर्थिक वर्ष काय असते, आधारभूत वर्ष काय असते त्याचा कालावधी त्यांनी विचारलेला आहे। नंतर राष्ट्रीय उत्पन्न समिती हा कंबाईन साठी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक लक्षात घ्या, व्हेरी आयएमपी, हा खूप वेळा विचारला आहे, खूप म्हणजे खूप वेळा। ज्यांनी कुणी आपली पीओकेची बॅच घेतली असेल किंवा आपली अर्थवेद बॅच घेतली असेल त्यांना माहित असेल या ठिकाणी ही पर्टिक्युलर कन्सेप्ट की ही जी पर्टिक्युलर कमिटी आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती ही खूप वेळा विचारलेली आहे, राईट। त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना देखील त्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे। नंतर जीडीपी मध्ये नेमकं आपण जे म्हणतो ना की बाहेरून कमवलेले उत्पन्न त्याच्यामध्ये नेमकं येतं का नाही येतं हे देखील त्यांनी कन्सेप्टच्या अँगलने प्रश्न विचारलाय। नंतर एनएनपी जीडीपी यासारख्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहे त्यांनी डिटेलमध्ये जाऊन विचारल्यात। नंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अर्थात आयएमएफ याचा तो डेटा असतो लक्षात घ्या, ते काय करतात, रँकिंग करतात जीडीपी वाईज, तर त्याच्यानुसार भारताचा क्रमांक कितवा किंवा जगातील पहिले जे काही टॉप कंट्री आहेत त्यांचा त्यांनी क्रम विचारला होता। नंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी आपण जे काही त्या ठिकाणी आधारभूत वर्ष वापरत असतो तर मग ते चेंज झाले, राईट। तर ते त्यांनी विचारलं होतं की मग समजा आता आधीचं एवढं होतं 1993-94, त्याच्यानंतर तो कुठलं होतं, अशा पद्धतीने प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल की अशा पद्धतीने क्रक्स आहे। आलं लक्षात? तर या ठिकाणी अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला पीओके मध्ये वेगवेगळे टॉपिक्स विचारलेले आहेत, आलं लक्षात? तर आता या ठिकाणी बघा, इथून पुढे आपला जो टॉपिक चालू होतोय तो म्हणजे काय, तर तुम्हाला नेमके कुठले टॉपिक स्टडी करायचे येतं लक्षात। म्हणजे पहिलं आपण जे पाहिलं ते पीओचे क्रक्स पाहिलं, नेमकं काय त्याच्यामध्ये कशा पद्धतीने टॉपिक्स आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत। तुम्हाला जवळपास 2010 पासून 25 ते 26 पर्यंत जवळपास 15 वर्षाचा क्रक्स तुम्हाला मी सांगितला आणि कशावर फोकस करायचं ते पण सांगितलं। आता अभ्यास करताना मात्र तुम्हाला होलिस्टिकली अभ्यास करायचा, असं नाही की फक्त पीओके मध्ये विचारले फक्त तेवढाच अभ्यास करायचा नाही, तुम्हाला सगळ्या पद्धतीने अभ्यास करायचा। बघा, तुम्हाला सगळ्यात बेसिक गोष्ट, आता आयोग सध्या काय करतोय, कन्सेप्च्युअल प्रश्न विचारते। कसं विचारते, कन्सेप्च्युअल म्हणजे काय रे, कन्सेप्च्युअल अँगल जर विचार केला तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे। आयोगाने थोडं फिरवलं त्या ठिकाणी तुम्ही काढणार, राईट। समजा मग आपल्याला विचारलं की मग मध्यवर्ती वस्तू आणि तुमच्या अंतिम वस्तू याच्यामध्ये काय फरक आहे, ते तुम्हाला ती कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे। नंतर डबल काउंटिंग, आता एक एक्झाम झाली बघा, राजे आपले एक्झाम जी झाली कंबाईनची, त्याच्यामध्ये त्यांनी डबल काउंटिंग बद्दल प्रश्न विचारलेला आहे। नंतर हिस्ट्री ऑफ नॅशनल इन्कम कॅल्क्युलेशन, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जे काय मोजलं गेलेलं आहे त्याचा इतिहास कसा आहे, त्याच्या वेगवेगळ्या कमिट्या स्वातंत्र्यपूर्वीपासून आपल्याला माहिती सुरुवातीला दादाभाई नौरोजीने मोजलं, राईट। मग ते सगळी कमिटी, मग लॉर्ड कर्झन, राईट, विल्यम डिग्बी आणि लेटेस्ट पर्यंत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीपर्यंत तुम्हाला सगळ्यांचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे। आणि सगळ्यात फेवरेट टॉपिक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती, मी तुम्हाला पीओचे क्रक्स मध्ये सांगितलं देखील होतं, मग त्याचं डिटेलमध्ये त्याचा अध्यक्ष कोण, त्याचे सदस्य कोण, त्यांनी सांगितलेल्या शिफारशी काय, या सगळ्या त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे।
नंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, याच्या 3 पद्धती असतात लक्षात घ्या. एक आहे तुमची प्रॉडक्ट मेथड, एक आहे तुमची इन्कम मेथड आणि तिसरी तुमची एक्सपेंडिचर मेथड. ह्या तिघा पद्धतीचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या नोट्स मधून किंवा रेफरन्स सोर्स मधून त्या ठिकाणी करायचा आहे. नंतर बघा तुम्हाला वेगवेगळ्या कन्सेप्ट त्या ठिकाणी अभ्यास करायचे, वेगवेगळ्या प्राइसेस. मग बेसिक प्राइस म्हणजे काय, मग मार्केट प्राइस म्हणजे काय, मग आपली फॅक्टरी कॉस्ट प्राइस म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या कॉस्ट प्राइस असो, म्हणजे फॅक्टर कॉस्ट प्राइस असो, बेसिक प्राइस असो, मार्केट प्राइस असो, या सगळ्यांचा कंपॅरेटिव्ह अभ्यास करायचा आहे. नंतर वेगवेगळ्या कन्सेप्ट म्हणजे जसं की प्रोडक्शन टॅक्स म्हणजे काय, प्रॉडक्ट टॅक्स म्हणजे काय, ते नेमकं कशावर लागतो, दोघांमध्ये फरक काय, याचा अभ्यास करायचा आहे. नंतर काय महत्वाच्या मॅक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट, जसे की जीडीपी, आता तुम्हाला बोललो आयोगाचा त्याच्यावर सध्या कन्सेप्टचे प्रश्न येत आहेत. जीडीपी, एनडीपी, जीएनपी, एनएनपी यांच्यामध्ये काय फरक आहे, राईट. मग घसारा येतो का नाही त्याच्यामध्ये, कशात घ्यायचं का नाही घ्यायचा. मग पर कॅपिटल इन्कम, डिस्पोजेबल इन्कम, राईट, ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन यासारख्या बेसिक कन्सेप्ट अभ्यास करायचा, त्याचा फॉर्म्युला अभ्यास करायचा आहे. नंतर नवीन जीडीपी मोजण्याची पद्धत आपण चेंज केलेली आहे 2015 पासून, ठीक आहे. मग तो नवीन आणि जुन्यामध्ये काय फरक आहे, आधी आपण कुठल्या प्राइसला मोजत होतो, नवीन प्राइस मध्ये काय त्या ठिकाणी इन्क्लूड केलेलं आहे. नंतर इतर महत्वाचे कन्सेप्ट जसे की नॉमिनल जीडीपी आणि तुमचा रिअल जीडीपी मध्ये काय फरक आहे. नंतर जीडीपी डिफ्लेटर म्हणजे काय, तुला कशाचा रेशो असतो, या सगळ्या बेसिक कन्सेप्ट, राईट. त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या आधारभूत वर्षांचा अभ्यास करायचा. आता बघा लेटेस्ट आपला आधारभूत वर्ष चेंज झालेला आहे, राईट. आधीचं कुठलं होतं त्याची कमिटी कुठली होती, आताचे कुठलं झाले त्याची कमिटी कुठली आहे, येते लक्षात. त्या सगळ्या डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे अपडेट स्वरूपामध्ये. नंतर नॅशनल इन्कमचे काय महत्वाचे वैशिष्ट्य, जसं की फ्लो कन्सेप्ट तुम्हाला मी बोललो, मग त्याच्यामधले बाकीच्या गोष्टी आहेत, त्याचं निव्वळ मूल्य म्हणजे काय, पैशाचं मूल्य म्हणजे काय, अशा काय महत्वाच्या गोष्टी. नंतर सेक्टरल जीडीपी, आपल्याला वर्गीकरण विचारतात की ओव्हरऑल समजा एखादा पर्टिक्युलर थिंकर, समजा ॲलन फिशरने वर्गीकरण केलेलं आहे, मग कशा पद्धतीने केलेलं आहे, कुठल्या सेक्टरमध्ये नेमकं काय येतं, राईट. नंतर भारताचा जीडीपी रेट, राईट, म्हणजे समजा शेती क्षेत्राचा किती होता, उद्योग क्षेत्राचा किती होता, सेवा क्षेत्राचा किती होता, याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. 1951 पासून आता 24-25 पर्यंत तुम्हाला सगळ्यांचा रेट माहित पाहिजे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन माहित पाहिजे. नंतर ग्रीन जीडीपीवर प्रश्न विचारले जातात जनरली. ग्रीन जीडीपी म्हणजे काय, राईट. मग नेट नॅशनल प्रॉडक्ट सस्टेनेबल म्हणजे काय, एनएनपीएस आपण त्याला म्हणतो, ते म्हणजे काय, राईट. मग ग्रीन जीडीपी सगळ्यात पहिल्यांदा कोणी मोजलं, ते बंद देखील केलं, आपल्याला माहिती आहे, चायनाने बंद केलं. नंतर जीडीपी संदर्भात काही संस्था जसे की एनएसओ, आधी संस्था दोन एक वेगळ्या संस्था होत्या, सीएसओ आणि एनएसएसओ, आता ते मर्ज करून एका संस्था झाली एनएसओ, मग त्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर काय महत्वाचे इंडिकेटर जसे की पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, मग त्यानुसार भारतात आपल्याला माहिती तिसरा क्रमांक आहे. मग पहिले टॉप 3 कंट्री कुठले, नंतर ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे काय, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस जी की भूतानच्या राजांनी कन्सेप्ट आणली होती, मग ती युनायटेड नेशन कधी स्वीकारली. मग जागतिक हॅपीनेस डे कधी असतो, मग फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स काय असतो, त्याच्यामध्ये कुठले पॅरामीटर असतात, त्यांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅक्च्युअल डेटा, मग तुम्हाला जीडीपी नुसार रँकिंग पाहिजे, देशांची पाहिजे, राज्यांची पाहिजे, जिल्ह्यांची पाहिजे, पीपीपी नुसार देशांची पाहिजे, राईट. त्याच्यामध्ये भारताचा किती क्रमांक ते पाहिजे. नंतर पर कॅपिटल नुसार जगामध्ये कोण पहिला क्रमांक, पहिले 3 देश कोणते आहेत, भारतामध्ये पहिले 3 राज्य कुठले आहेत, त्यांचा अभ्यास करा तुम्ही, राईट. महाराष्ट्रामधील पर कॅपिटल नुसार पहिले 3 जिल्हे कुठले आहेत, यांचा अभ्यास करा. त्याच्यानंतर पुढे जाऊन राष्ट्रीय उत्पन्न मापनामधील अडचणी काय आहेत, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना 2 प्रकारच्या अडचणी येतात. एक आहे तुमच्या प्रिन्सिपल वाल्या म्हणजे तत्वानुसार, आणि दुसरे तुमच्या प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक अडचणी, व दोघांमध्ये फरक काय, याच्यावर देखील प्रश्न विचारलेले आहेत, राईट. तर अशा पद्धतीने तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर हा डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की सर नेमकं वाचून कुठून, म्हणजे एवढं सगळं नेमकं वाचायचं कुठून, तुम्ही मिळालेल्या अगोदर तुम्हाला लेक्चर घेतलं होतं बघा, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुमच्या स्वतःचे नोट्स असतील तर बेटर आहे, नसेल तर एखादा रेफरन्स बुक वाचा जे की तुम्हाला सगळं कव्हर करेल. आणि मी ऑलरेडी आपल्या पुस्तकाबद्दल सांगितलं होतं की ऑलरेडी आपण आपल्या पुस्तकामध्ये हा सगळा डेटा कव्हर केलेला आहे. इनकेस जर तुम्हाला पुस्तकही घ्यायचं नसेल तर तुम्ही ऑलरेडी आपली अर्थवेध नावाची बॅच आहे, त्याच्यामध्ये देखील सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही जर आपलं वर्कबुकचे सॅम्पल पाहिले असेल त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. हे थोडक्यामध्ये सांगायचं होतं, असं नाही की आपलीच बॅच घेतली पाहिजे. मी तुम्हाला सांगत आहे की तुमचा सिलेबस कम्प्लीट होणं महत्वाचं आहे. असं नको आलं की तुम्ही एका पर्टिक्युलर टॉपिक साठी 4 सोर्सेस वापरतात, नाही असं करू नका. कारण कसं एक्झामच्या अगोदर तुमची रिव्हिजन होणार नाही, म्हणून एकच सोर्स ठेवा, तो मल्टिपल टाइम रिवाइज करा, येते लक्षात. नंतर पुढची गोष्ट म्हणजे तो टॉपिक वाईज एमसीक्यू टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तर बघा हे टार्गेट अचीव झाल्यानंतर तुम्हाला मी एक 100 एमसीक्यू ची टेस्ट देणार आहे, ती तुम्हाला सॉल्व्ह करायची. आणि तुम्हाला रिपोर्ट कार्ड देखील मी ऍप मध्ये टाकलेलं आहे, ते तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट करून आणा. एकदा प्रिंट करा, 2 पानाचं किंवा 1 पानाचं असं तुम्हाला पीडीएफ दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व्ह केले 100 पैकी, राईट, लिहायचे. समजा 100 पैकी 80 क्वेश्चन सॉल्व्ह केले, समजा त्याच्यापैकी 20 क्वेश्चन स्किप केले, राईट.
म्हणजे 80 तुम्ही अटेम्प्ट केले, 20 स्किप केले, तुमचे समजा 80 पैकी 60 बरोबर आले, म्हणजे चुकले किती 20 चुकले, प्रत्येकामध्ये 5 चुकले. कसे चुकले 5? फॅक्च्युअल मध्ये 5 चुकले, करंट मध्ये 5 चुकले, राईट, कन्सेप्च्युअल मध्ये 5 चुकले, मिक्स मध्ये 5 चुकले. नंतर नेट स्कोअर किती येईल तो त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे, राईट. अशा पद्धतीने तुम्हाला हे तुमचं रिपोर्ट कार्ड भरायचं आणि मी तुम्हाला एक लिंक देणार आहे ऍपवर, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक जॉईन करून त्या ठिकाणी त्या ग्रुपवर अपलोड करायचं आहे, राईट. ग्रुपवर अपलोड करायचं. जे कोणी सिन्सिअरली मित्रांनो जॉईन करेल, मी ऑलरेडी सांगितलंय त्यानुसार त्यांना आपलं पुस्तक त्या ठिकाणी गिफ्ट भेटणार आहे, येतं लक्षात. तर त्या संदर्भात ऑलरेडी मी एक व्हिडिओ ऍप मध्ये टाकलेला आहे, तो आधी बघून घ्या की डेली टार्गेट नुसार अभ्यास कसा करायचा आहे, राईट. म्हणजे आधीचे सगळे व्हिडिओ बघा आणि मगच तुम्ही डेली टार्गेटचा व्हिडिओ पहा, नाहीतर तुम्हाला लिंक लागणार नाही मी काय सांगतोय ते. अशा पद्धतीने आपले डेली टार्गेट सुरू झालेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुमचे जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर विचारा. टार्गेट संदर्भात काय तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबर मी ऑलरेडी दिलेला आहे, राईट. वाटलं त्या ठिकाणी पुन्हा लिहितो, 755 922 1854 असा नंबर आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करून विचारू शकता किंवा तशा पद्धतीने विचारलं तर चालेल, राईट. तर अशा पद्धतीने आपले टार्गेट अचीव्ह करायचे. आणि इतर जे काही आपले व्हिडिओ असतील म्हणजे ओव्हरऑल गायडन्स संदर्भात ते आपण वेळोवेळी ऍप मध्ये आपल्या बॅच मध्ये टाकतच राहू, राईट. तर अशा पद्धतीने आजचा टार्गेट संदर्भात हा व्हिडिओ होता. तुम्हाला सगळ्यांना सर्व टार्गेट अचीव्ह करण्यासाठी आणि एक्झाम चांगल्या मार्कांनी अर्थात सेकंड कीची गरज पडू नये अशा पद्धतीने मार्जिन घेऊन पास होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.